तिकडे IRCTC घोटाळ्या प्रकरणी लालू प्रसाद यादवांना धक्का बसलाय। लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वीवर आरोप निश्चित करण्यात आले। लालू प्रसाद यादवांनी पदाचा गैरवापर केला असं CBI कोर्टानं म्हटलंय। टेंडरचा फायदा कुटुंबाला मिळवून दिला असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। तर लालू प्रसाद यादवांकडून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झालेला आहे आणि CBI कोर्टानं तसं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती या संदर्भात? बिल्कुल, बिहारच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना बसलेला आहे। कारण हे प्रकरण सुद्धा तशाच प्रकारे होतं रेल्वेच्या संदर्भामध्ये होते आणि कोर्ट काय म्हणाले, मुळात कोर्ट हे म्हणालेलं आहे की यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या निरीक्षणाखाली सर्व गैरप्रकार घडलेला आहे, यामध्ये ते दोषी आहेत। आणि त्यानंतर राबडी देवी, लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने विचारलं की तुम्ही कबूल करता का की तुम्ही दोषी आहात, तर दोघांनीही नकार दिलेला आहे, दोषी नसल्याचं सांगितलेलं आहे। आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय हे सांगितलेलं आहे, परंतु कोर्टाने सांगितलं की CBIने जे पुरावे दिलेले आहेत त्यानुसार हे संपूर्ण पुरावे जे आहेत ते सबळ पुरावे आहेत आणि तुमच्या विरोधामध्ये ठाम पुरावे आहेत। परंतु लालू प्रसाद यादव यांचं म्हणणं होतं की पुरावाच नाहीये CBI कडे। हे मूळ प्रकरण काय आहे तर रेल्वे मंत्री असताना, लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना 2 रेल्वेचे मोठे हॉटेल चालवण्याचं काम एका कंपनीकडे देण्यात आलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये 3 एकर जागा जी आहे ती लालू प्रसाद यादव यांना मिळाली होती आणि ती जागा घेतली तेजस्वी यादव यांच्या नावानं। आणि हाच म्हणजे की फायदा जो आहे तो मिळालेला आहे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांना। आणि त्याचबरोबर राज्याचा जो राजकोष असतो त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान इथं झालेलं आहे आणि कुठेतरी संपूर्ण नियम डावलून हे 2 हॉटेल, रेल्वेचे जे 2 हॉटेल्स होते ते चालवण्यासाठी एका कंपनीला काम दिलं गेलं होतं, त्याचा आधार कोणताही नव्हता, असे सुद्धा आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। आणि त्यामध्ये आता आरोप निश्चिती झालेले आहे 120B आणि त्याचबरोबर 420 म्हणजेच की फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। 120B म्हणजेच की संपूर्ण पदाचा जो आहे तो गैरवापर करण्यात आलेला आहे, पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा हा आरोप आहे। त्यामुळे या दोन्ही आरोपावर आता यादव कुटुंबीय लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यावर आता इथून पुढे सुनावणी होणार आहे। आरोप मात्र आता निश्चित झालेले आहेत आणि आता लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते राऊंड जामीन कोर्टाच्या बाहेर पडत आहे आणि नेमकं विधानसभा ही जी निवडणूक आहे आणि त्याच वेळेस हा मोठा जो आदेश जो आहे तो राऊंड जामीन कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे चौकशी पुढे चालू राहील आणि या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हाच मुद्दा गाजणार की कशा पद्धतीनं भ्रष्टाचार जो आहे तो करण्यात आला होता। त्यामुळे आता ही सुनावणी नेमकी पुढची कधी असणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे, परंतु आयता मुद्दा जो आहे तो मात्र आता बिहारमध्ये मिळालेला आहे, तो म्हणजेच की भाजपला, नितीश कुमार यांना सुद्धा आणि प्रशांत किशोर यांना सुद्धा। निश्चितच रामराजे, त्यामुळे लालू प्रसाद यादवांच्या अडचणी या वाढताना दिसत आहेत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।